हे कृष्ण, माझ्या मुलाच्या मृत्यूपेक्षाही वेदनादायी असं ते दृश्य बघ. मारल्या गेलेल्या वीरांच्या शेजारी रडणाऱ्या त्या स्त्रिया बघ. हे कृष्ण, ती बघ, तुझ्या सुनेची म्हणजेच लक्ष्मणाची माता. तिच्या मनासह तिचे कपडे आणि केस देखील विखुरलेले आहे. दुर्योधनाची ती प्रिय जोडीदार सोन्याच्या यज्ञवेदीसारखी चकाकतीये. निसंशय महान बुद्धिमत्तेची सुंदर ती स्त्री बघ. तिच्या पराक्रमी सशस्त्र पतीच्या मृत्यूनंतर ती पूर्ण विखुरली गेली आहे. तिच्या स्वामींच्या देखण्या बाहूच्या मिठीत खेळत असताना तिने कधी असा विचारही नव्हता केला, युद्धात मारले गेलेला माझा मुलगा आणि माझा नातू हे पाहून यांचे ते कलेवर पाहून माझ्या हृदयाचे 100 तुकडे का होत नाहीत. अरे रे, त्या निर्दोष स्त्रीला आता रक्ताने माखलेल्या तिच्या मुलाच्या डोक्याला मांडीवर घेऊन बसायची वेळ येते. तिच्या गोऱ्या हाताने दुर्योधनाच्या अंगाला ती हळुवारपणे कुरवाळते. एके वेळी ती आपल्या पतीसाठी दुःखी आहे, तर दुसऱ्या क्षणी ती आपल्या मुलासाठी. एक वेळ ती तिच्या स्वामीकडे पाहते, तर दुसऱ्या वेळी तिच्या मुलाकडे. हे माधवा, तिच्या डोक्यावर हाताने प्रहार करत ती तिच्या वीर जोडीदाराच्या कुरूंच्या राजाच्या छातीवर आपले कलेवर सोडून देत आहे. कमळाच्या तंतूसारख्या वर्ण असलेली ती अजूनही कमळासारखी नितांत सुंदर दिसते. ती एक आता दुर्दैवी राजकुमारी, दुर्दैवी राणी आणि दुर्दैवी माता आहे, असं वर्णन आलेलं आहे गांधारी लिखित स्त्री पर्वामध्ये भानुमतीचं. मुळात भानुमती ही कोण आहे, हे वर्णन तिच्याबद्दल का केलं आहे, केव्हा केलं आहे, याचं तुम्हाला कल्पना याची तुम्हाला आलेलीच असेल. तर भानुमती ही आहे दुर्योधनाची पत्नी. महाभारतातला मुख्य व्हिलन पात्र म्हणून आपण दुर्योधनाकडे पाहतो आणि आपल्याला महाभारतामध्ये जे युद्ध झालंय त्याविषयीच आपल्याला दुर्योधनाबद्दल किंवा त्याच्या पर्सनल लाईफबद्दल माहिती आहे. मात्र त्याला पत्नी, त्याची पत्नी, त्याची मुलं यांच्याबद्दल फारशी माहिती आपल्याला नाही आहे. आजच्या व्हिडिओ एपिक इंडिया विथ स्नेहलीच्या आजच्या या भागामध्ये व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत भानुमतीविषयी. भानुमती ही दुर्योधनाची पत्नी आहे. या महाकाव्यात महाभारतामध्ये दुर्योधनाच्या पत्नीचा उल्लेख फक्त 3दा आलेला आहे. शांतीपर्व काळामध्ये दुर्योधनाने कर्णाच्या मदतीने राजा चित्रांगदाच्या मुलीचे तिच्याच स्वयंवरातून अपहरण केले तेव्हा, आणि नंतर तिचे वर्णन तिची सासू गांधारी यांनी स्त्रीपर्व पुस्तकात केले तेव्हा. या 2 आणि 3 वेळेस तिचा उल्लेख आपल्याला महाभारतामध्ये दिसतोय. मात्र जे इतर लोककथा आहेत त्यामध्ये तिचं आपल्याला वर्णन आढळून येतं. आपण जाणून घेणार आहोत तिच्याविषयी आणि दुर्योधनासोबत तिचं लग्न झालं आहे त्याविषयी. महाभारताच्या शांतीपर्व काळात दुर्योधनाच्या विवाहाचा उल्लेख सापडतो. चित्रांगदाच्या कन्येच्या स्वयंवराची कथा सापडते. त्या कथेमध्ये तिचं नाव तर नाही, परंतु ती नितांत सुंदर आणि गोरी असल्याचं वर्णन आहे. कलिंगचा राजा चित्रांगदा हिच्या कन्येच्या स्वयंवरासाठी दुर्योधनाला आमंत्रित केले गेले होते. दुर्योधन तिथे त्याच्या मित्राला घेऊन पोचला. तिचा मित्र म्हणजेच कर्ण याला घेऊन राजपुरा शहरात गेला. तिथे त्या ठिकाणी शिशुपाल, जरासंध, भीष्मक, वक्र, कपोतरोमन, नीला, रुक्मी, श्रृंगा, अशोक, शतधन्वन आणि इतर अनेक राज्यकर्ते होते. समारंभ सुरू झाला आणि राजकुमारी तिच्या अंगरक्षकांनी वेढलेली असताना हातात त्यांचा हार घेऊन एकेका राजासमोरून जात होते. तिचं वर्णन, त्या राजांचं वर्णन तिला सांगण्यात येत होतं. सहभाग्यांची नावे आणि त्यांच्या वंशांविषयी तिला माहिती दिली जात होती आणि ते एकेका समोरून ती जात होती. एका वेळी ती दुर्योधनासमोर आली आणि फारसं लक्ष न देता ती तिथून चालली गेली. दुर्योधनाला हा अपमान सहन नाही झाला आणि त्याचे मन हा नकार स्वीकारण्यास तयार नव्हता. त्याने त्या परिस्थितीत तिला तिथून उचलले आणि रथामध्ये टाकले. तो तिला घेऊन पळू लागला. इतर जे राज्यकर्ते आले होते त्यांनी त्याच्यावर आक्रमण केले तेव्हा दुर्योधनाने त्याचा मित्र कर्ण याला सांगितलं की तो इतरांना सांभाळ. कर्णाने देखील सर्वांचा पराभव केला आणि यशस्वीरित्या पराभव केला. त्यानंतर दुर्योधन भानुमतीला घेऊन हस्तिनापुरास पोहोचला. त्याचे पंजोबा भीष्म यांनी आपला सावत्र भाऊ विचित्रवीर्यासाठी काशीच्या 3 राजकन्यांचे अपहरण केल्याचे उदाहरण त्याने दिले आणि स्वतःच्या कृत्याचे समर्थन केले. शेवटी भानुमतीने देखील या विवाहास संमती दर्शवली आणि दुर्योधनासोबत लग्न केले. अशा प्रकारे पार पडला आहे भानुमती आणि दुर्योधनाचा विवाह. आता अनेक प्रादेशिक कथा आणि लोककथा भानुमतीशी असोसिएटेड आहेत. त्यातली एक कथा असं सांगते की
ह्या भानुमतीचे फासे जे आहेत ते कर्णासोबत जुळत होते, म्हणजे कर्णाचे आणि तिचे चांगले संबंध होते. काही ठिकाणी त्या संबंधांकडे अगदी प्युअर हार्टेड फ्रेंडशिपच्या दृष्टीने पाहिले जाते. ही लोकप्रिय कथा महाभारतात तर स्पष्ट त्याचा उल्लेख नाही केलेला आहे, मात्र तामिळ लोककथांमध्ये तिचा उल्लेख आहे. त्या कथेनुसार असं सांगण्यात येते की एक दिवस दुर्योधनाने कर्णाला भानुमतीची काळजी घेण्यासाठी सांगितले. त्याचप्रमाणे मी येऊस तर तिचे मनोरंजन कर असेही सांगितले. वेळ घालवण्यासाठी भानुमती आणि कर्ण फास्यांचा खेळ खेळू लागले. खेळ लवकरच मनोरंजक पडावावर येऊन पोहोचला. ते दोघंही त्या खेळामध्ये हरवून गेले. हळूहळू कर्ण जिंकू लागला. इतक्यात दुर्योधन लवकर परतला आणि आपल्या खोलीत गेला. आपल्या पतीला आत आल्याचे पाहून भानुमती लगेचच प्रित्यर्थ उठली आणि उभी राहिली. अशा वेळी कर्ण पाठमोरा बस होता. कर्णाला वाटलं की आता हरतीये म्हणून भानुमती उठली, म्हणून त्याने तिची शाल ओढली. शाल ओढता ओढता त्यासोबत तिचा पदर आणि तिच्या गळ्यातले गलाहारातले जे मोती होते ते अचानक विखुरले. ती अगदी खजेल होऊन मान खाली घालून उभी राहिली. कर्णाला अजूनही कल्पना नव्हती की मागे दुर्योधन येऊन उभा राहिला आहे. मात्र भानुमतीला शांत झालेले पाहून त्याने मागे पाहिले. आता हे सर्व कृत्य नक्कीच एक चुकीचा संदेश पोहोचवेल असा दोघांनाही भीती वाटली आणि दोघेही शर्मेने मान खाली घालून उभे राहिले. त्यामुळे आता काय होईल याचा विचारच दोघं करत होते. तितक्यात दुर्योधन हसायला लागला आणि म्हणाला की आता हे मोतीही विखुरलेले मोती तुम्ही उचलणार का तेही मीच उचलू. आणि त्याने हा जो प्रसंग आहे तो हसण्यावारे नेला. भानुमती आणि कर्ण दोघेही एकमेकांकडे आश्चर्यचकित होऊन दोघेही निशब्द आणि लज्जित झालेले होते. त्यांचा उद्देश आणि हेतू नक्कीच असा नव्हता आणि तो जो त्यांचा हेतू होता तो दुर्योधनाने योग्यपणे समजून घेतला. यामध्ये दोन गोष्टी आपल्याला दिसून येतात. पहिलं म्हणजे त्याच्या राणीवर नितांत श्रद्धा आणि अपार प्रेम होते आणि त्याहूनही जास्त विश्वास त्याचा कर्णावर होता. कर्णानं त्याने आपला भाऊ मानला होता आणि तो आपला विश्वासघात करूच शकत नाही अशी त्याला खात्री होती. त्याने शांतपणे विश्वासाने मोती उचलण्यासही या दोघांना मदत केली. ही कथा व्यासलिखित महाभारतात नाही, पण कर्ण आणि दुर्योधनाची खरी मैत्री किंवा त्याची पत्नी आणि त्याच्या मित्रावर दुर्योधनाचा असलेला विश्वास याबद्दल जेव्हा ही गोष्ट होते तेव्हा ही कथा सांगितली जाते. अजून एका कथेनुसार भानुमतीची जी प्रिय दासी होती सुप्रिया, तिचा विवाह कर्णासोबत झाल्याचा उल्लेख दिसतो. कर्णाच्या जीवनावर आधारित शिवाजी सावंत यांच्या मृत्युंजय या कादंबरीत भानुमतीची सुप्रिया नावाची एक दासी होती. ती अगदी तिच्या जवळची होती. दुर्योधन आणि कर्णाने भानुमतीचे अपहरण केले तेव्हा सुप्रियाही त्यांच्या मागे गेली. नंतर भानुमतीने दुर्योधनाला तिचा जोडीदार म्हणून स्वीकारले तेव्हा सुप्रियाने देखील कर्णाची पती म्हणून निवड केली. एका कथेनुसार इंडोनेशियातील शल्य राजाची मुलगी असल्याचा उल्लेख आहे. इंडोनेशियामधल्या एका लोककथेनुसार भानुमती ही शल्य म्हणजेच नकुल आणि सहदेव यांच्या मामाची मुलगी आहे असं सांगितलं जातं. या नात्याने जर पाहायला गेलं तर ती त्यांची मामे बहीण होते. कथेनुसार भानुमतीला अर्जुनाशी लग्न करायचे होते. अर्जुन म्हणजे साहजिकच तिचा आत्तेभाऊ आणि आत्या घरी सून जाण्याची जी प्रथा आहे ती अगदी तेव्हापासून असावी कदाचित. त्यामुळे भानुमतीला जो तिचा विवाह आहे तो अर्जुनासोबत करण्याची नितांत इच्छा होती. तिला अर्जुन प्रचंड आवडत होता, पण अर्जुनाचंही झालं लग्न आणि इकडे दुर्योधनाने तिचं अपहरण केलं. त्यामुळे ती दुर्योधनाची पत्नी बनली आणि याच कारणाने म्हणजे दुर्योधन आता शल्याचा जावई आहे म्हणूनच शल्य राजाने कुरुक्षेत्रामध्ये जे युद्ध झालं आहे त्यामध्ये कौरवांच्या बाजूचे समर्थन केले होते. तीबद्दल अजून एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भानुमती होती लक्ष्मणाची आई. गोंधळ लागला. लक्ष्मण हा काय फक्त रामायणातच नव्हता, तर महाभारतामध्ये देखील एक लक्ष्मण होता आणि दुर्योधनाच्या मुलाचं नाव होतं लक्ष्मण आणि मुलीचं नाव होतं लक्ष्मणा. जो मुलगा होता त्यांना महाभारताच्या युद्धामध्ये अभिमन्यूने मारलं होतं आणि लक्ष्मणाचा जो विवाह आहे तो भगवान श्रीकृष्ण आणि जांबवतीचा जो मुलगा आहे सांब यांच्याशी झाला होता. आणि लक्ष्मणाचे देखील अपहरण करण्यात आले होते आणि तिचाही विवाह तिच्या मनाविरुद्ध झाला होता. जी म्हण सांगितली जाते हिंदी भाषेमध्ये की कही की ईट और कही का रोडा भानुमतीने कुंभा जोडा. म्हणजे ही म्हणच यासाठी म्हटली जाते की
अर्जुनाने दुर्योधनाच्या मृत्यूनंतर भानुमतीचा त्याची 8वी पत्नी म्हणून स्वीकार केला होता. तिने असं का केलं की आपल्या पतीच्या मृत्यूनंतर जो पती तिच्यावर एवढं प्रेम करायचा, तिचा एवढा विश्वास होता, तरीही तिने त्याच्या मृत्यूनंतर अर्जुनाशी लग्न का केलं? हालाकी तिला अर्जुनाशी विवाह करायचाच होता, तिची इच्छा देखील होती. मात्र आता पतीच्या मृत्यूनंतर म्हणजे दुर्योधनाच्या मृत्यूनंतर तिने पुन्हा हा विवाह केला. त्याच्या मागे कारण असं होतं की त्यांचं जे कुळ आहे त्या कुळामध्ये पुढे कुठलेही भांडणं होऊ नयेत आणि शांती पर्व आता यावं आणि त्यांच्यामध्ये कुठलेही वादविवाद किंवा भांडणं होऊ नये म्हणून तिने दुर्योधनाच्या मृत्यूनंतरच अर्जुनासोबत लग्न केल्याचा आपल्याला उल्लेख दिसून येतो. प्रकारे भानुमती आणि दुर्योधनाच्या आयुष्याची कथा, स्पेशली भानुमतीच्या आयुष्याची चित्रविचित्र अशी कथा आपण आजच्या या व्हिडिओमधून जाणून घेतली. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि महाभारतातले असे कोणते कॅरेक्टर्स आहेत ज्यांच्याबद्दल तुम्हाला अजून जाणून घ्यायची इच्छा आहे ते मला नक्की सांगा.